नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण सुक्या मच्छीची भाजी बनवणार आहोत। आता सुकी मच्छी प्रत्येक भागात खाल्ली जाते असंच नाही आणि प्रत्येकाला आवडते असं देखील नाही। कोकणात ही मच्छी क्वचितच कोणाला तरी आवडत नसेल, पण जास्तीत जास्त लोकांना मात्र सुकी मच्छी ही खूप आवडते। ताज्या मच्छीपेक्षा सुकी मच्छी खायला भरपूर सुख आहे असं इकडची लोक म्हणतात। आता मी जिथे सिंधुदुर्गात राहते तिथे वीकमधून एकदा ही सुकी मच्छी असते। भले सुक्या मच्छीची कढी असू दे, सुक्या मच्छीची भाजी असू दे किंवा सुकी मच्छी चुलीवर भाजलेली असू दे, कशीही असली तरी ती लागतेच। काटेरी असू दे किंवा विदाऊट काट्याची देखील असू दे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर एका भांड्यामध्ये मी सुकी मच्छी घेतलेली आहे। तर ही पेडवे मच्छी जी असते तीच आहे, पण आकाराने लहान आहे। आता याला वरती खवलं असतात, बाकीच्या ठिकाणी काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे तर याला खवलंच म्हणतात। तर ती काढायची कशी, तर ओल्या मच्छीची इझिली येऊन जाते। इझिली म्हणजे आपण वेळीवरती चाकूवरती याच्यावर धरून ती काढतो, पण सुक्या मच्छीला आपल्याला तसं करायचं नाही। तर 10 मिनिटासाठी आपल्याला ही मच्छी पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागेल। पूर्ण मच्छी बुडेल एवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं। तर 10 मिनिटं ठेवायचं। हे प्रत्येक मच्छीवरती डिपेंड आहे। सगळ्याच मच्छी आपण 10 मिनिटं नाही ठेवू शकत, काही अगदी 5-1 मिनिटापर्यंत ठेवली तरी चालू शकते, किंवा काही मच्छींना जास्त वेळ ठेवावा लागेल। तर आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ही जी मच्छी आहे ती पाण्यात घातल्यावरती थोडीशी नरम झालेली आहे आणि आता इझिली त्याच्यावरची खवलं निघून येतील। तर मी कशा प्रकारे काढते बघा, अगदी तशाच प्रकारे काढायची आणि आपला हात पाण्यात बुडवायचा, नाहीतर ते काय होतं की आपल्या हाताला ती चिपकतात आणि हात आपण जर काढताना पाण्यात बुडवला नाही तर ते हाताला लागलेलं आहे ते रिटर्न त्या मच्छीला लागेल आणि परत त्या मच्छी जास्त वेळ क्लीन करत राहावं लागेल। त्यासाठी आपण याच्यावरची खवलं काढली आणि त्यांची डोकं मोडली की आपला हात आहे तो पाण्यामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा। तर आता ही मच्छी काटेरी आहे त्याच्यामुळे अशी दिसते। काटे नसलेली मच्छी देखील तुम्ही घेऊ शकता आणि सेम पद्धतीने करू शकता। सगळ्याच मच्छींना खवलं असतात असं नाही, क्वचितच अशा काही मच्छी असतात की त्यांना खवलं असतात। पण आमच्याकडे असं म्हटलं जातं की काटेरी जी मच्छी असते तिला चव खूप छान येते। म्हणजे शक्यतो आमच्याकडे सार किंवा कढी आपण जे म्हणतो मच्छीची, तर त्याच्यासाठी काटेरीच मच्छी वापरली जाते। तर सगळ्या मच्छी मी अशाच प्रकारे साफ करून घेतलेल्या आहेत। मच्छी साफ करून झाल्यावरती मात्र 3 ते 4 वेळा साबणाने किंवा हँडवॉशने व्यवस्थित हात मात्र धुवायला पाहिजे, कारण हातांना वास येतो। तर अशा प्रकारे मी सगळी साफ करून घेतलेली आहे। आता आपण याची भाजी बनवायला घेऊया। तर कढईमध्ये मी 1 चमचा एवढं तेल घेतलेलं आहे। जास्त तेलाचा वापर केलेला नाही। आमच्या इकडे शक्यतो मच्छी बनवताना जास्त तेलाचा वापरच केला जात नाही, म्हणजे ज्यावेळी आम्ही ताजी मच्छी बनवतो त्यावेळी आम्ही तेलच वापरत नाही। तर आता या तेलामध्ये मी 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्याच्यानंतर कांदे मात्र मी 2 मोठे कापून घेतलेले आहेत बारीक। तर कांदा व्यवस्थित भाजला, नरम झाला की त्यात आता टोमॅटो घालायचा। तर 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे। तर हा टोमॅटो आपल्याला पहिल्यांदा एकदम नरम करायचा नाही, अगदी 1 मिनिटभर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यात बटाटी घालून घेऊया। बटाटीचे जसे तुम्हाला पीस हवे अगदी तसे तुम्ही करू शकता। आवडत असेल तरच बटाटी घाला, आवडत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। तर बटाटीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। सुक्या मच्छीला देखील मीठ असतं, त्याच्यामुळे एकदम जास्त पहिल्यांदा आपल्याला मीठ घालायची गरज नाही। तर बटाटीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याला जर असा कांदा किंवा आणि काही लागलेलं असेल तर ते काढून टाकायचं। म्हणजे कांदाच असं नाही, दुसरी कोणतीही भाजी बनवताना, नाहीतर ते कच्चं राहतं नंतर। तर 3 ते 4 मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम आपण लो करायची। झाकण यासाठी की आपली बटाटी थोडीशी शिजायला पाहिजे म्हणून। त्यानंतर मग आपण याच्यात मसाले घालून घेऊया। तर 1 चमचा मी येथे मालवणी मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा येथे धने पावडर आणि 1 चमचा एवढा गरम मसाला, पाव चमचा एवढी हळद। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपण जे आता मसाले घातले ते जरा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होते। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ती मगाशी आपण साफ करून घेतलेली सुकी मच्छी। तर सगळी मच्छी घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। जास्त जोराजोरात आपल्याला हे मिक्स करायची नाही, तर हळूहळू आपल्याला ही सगळी मच्छी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे।
तर मच्छी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे. पाणी एकदम जास्तही नाही आणि एकदम कमीही नाही. तर ही सगळी सुकी मच्छी आणि बटाटी जेवढी पाण्यामध्ये बुडेल तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, एक्स्ट्राचं पाणी नाही. त्याच्यानंतर याच्यावरती आपण ही प्लेट ठेवून देऊया. तर 3 ते 4 मिनटासाठी आपण ही प्लेट अशीच ठेवून द्यायची. आता 3 ते 4 मिनटांनी आपण प्लेट काढून बघूया. तर मच्छी आपली शिजलेली आहे आणि बटाटी आपण ऑलरेडी तेलामध्ये फ्राय केली होती, म्हणजे शिजवून घेतली होती पहिल्यांदा. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील शिल्लक राहिलेलं आहे, पण ते आपल्याला लागणार आहे. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कापून. अजून जास्त घालणार असाल तर घालू शकता, पण मी थोडीच घातलेली आहे. तर ती देखील मिक्स करून घ्यायची. लक्षात ठेवा, मिक्स करताना आपल्याला फास्ट मिक्स करायचं नाही, तर अगदी सावकाश मिक्स करायला पाहिजे. आता याच्यामध्ये मी 5 ते 6 कोकम घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे ओलं खोबरं, जे विळीवरती किसून घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी सावकाश मिक्स करा असं का म्हणते, की जर आपण हे जास्त वेळ आणि फास्ट जर हलवायला गेलो, म्हणजे मिक्स करायला जर गेलो, तर या मच्छीला काटे असतात. तर सगळ्या भाजीमध्ये त्याचे काटे होतील आणि खाताना ते तोंडामध्ये येत राहतील. त्याच्यामुळे सावकाश करा असं सांगते. आता वाटत असेल तुम्हाला जर खूप सुकी भाजी, तर याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आणि परत 2 ते 3 मिनिट ठेवून द्यायचं. तर आता ही ओलं खोबरं घालून भाजी केलेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही खोबऱ्याचं वाटण करून देखील ही भाजी बनवू शकता. वाटण म्हणजे खोबरं भाजून वगैरे नाही, तर जसं कच्चं खोबरं आहे तसंच मिक्सरला लावून. तर बघू शकता किती छान भाजी दिसत आहे. खूपच छान लागते ही भाजी. आता ही मच्छी काटेरी आहे, काही लोक काटेरी खात नाहीत, पण काटेरी मच्छी नसेल तरी तुम्ही ती या पद्धतीने बनवून बघा, खूपच छान लागेल. आणि जर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच अशाच मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.